तसंच आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये जो क्वालिफाय संघ झाला आरसीसी पेठ, ज्या संघाने खरोखर एक माताबर खेळी केली आपण पाहिलं तर, आणि सुपर 8 मध्ये मात्र क्वालिफाय हा संघ झाला आरसीसी पेठ. आजच्या दिवसातील चौथा सामना नाणेफेकचा कौल प्रथमतः जिंकला सांभारली संघाने मिहिरा स्पोर्ट सांभारली. तर गावदेवी घणसोली संघाला आमंत्रित केले क्षेत्ररक्षकासाठी. तर सलामीची जोडी मैदानामध्ये जातोय हेमंत पाटील आणि विजय पाटील. गावदेवी घणसोली संघाकडून. तर सांभारली संघाकडून आपण पाहू शकाल तर गोलंदाज येतोय पहिला षटक घेऊन पहिल्या सत्रामध्ये ओमकार पाटील. समोर फलंदाज असेल विजय पाटील. तर मिहिरा स्पोर्ट संघाकडून पहिला गोलंदाज आपण पाहू शकाल तर ओमकार पाटील. हा चेंडू फेकतोय, यष्टिरक्षक मात्र चांगली बजावणी करतोय. चेंडू जातोय बॅटची कडा घेऊन आपण पाहिला तर फलंदाजाला चकमवला जातोय, यष्टिरक्षक मात्र चौक बजावणी करतोय. चेंडू जातोय निर्धाव. चांगला सामना आपण पाहू शकाल तर स्कीमर फॅमिली मोरावीच्या या स्पर्धेमध्ये. आता चेंडू मात्र कट केला आहे, क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. चेंडू थांबणार नाही, चेंडू जातो ऑन द फायर सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद. आपण पाहिलं तर पॉइंटच्या दिशेमध्ये मात्र फलंदाजाने जो चौकार लगवला विजय पाटील, आपलं खातं उघडलं जाते, संघाचं खातं उघडलं जाते 4 धावेने. तर सामोरी गोलंदाजी आपण पाहू शकाल तर मिहिरा स्पोर्ट सांभारली संघाकडून गोलंदाज ओमकार पाटील. तर सामोरी फलंदाजी केली जातोय विजय पाटील. तर ओमकार आपल्या गोलच्या मार्कवर षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. आता चेंडू सुरेख फेकला, कोलवर पद्धतीचा चेंडू होता, यष्टिरक्षकाने मात्र चांगली बजावणी केली चेंडूची. चेंडू पाहता पाहता जातोय निर्धाव चेंडू. 4 धावसंख्या स्कोरवर आपण पाहू शकाल. पहिला पॉवर प्लेचा षटक असेल तो षटक फेकण्यासाठी गोलंदाज वापरला जातोय. आपण पाहू शकाल तर मिहिरा स्पोर्ट सांभारली संघाकडून गोलंदाज ओमकार पाटील. तर सामोरे फलंदाज आपण पाहू शकाल तर विजय पाटील खेळण्यासाठी सज्ज. उलटा चेंडू. क्रिकेटच्या दुनियेमध्ये या चेंडूला कधी माफी नसतो. चेंडू नेऊन ठेवलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सी मा रेषेच्या बाहेर षटकार. तर आपण पाहू शकाल तर मात्र काही दर्जेदार फलंदाजी चालली या फलंदाजच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर मात्र आपण पाहिला तर पॉइंटच्या दिशेने चौकार लगवला, आणि तिसरा चेंडू डॉट आणि चौथ्या चेंडूवर देखील पाहिला तर डीप मिड विकेटच्या डोक्यावरून मात्र षटकार लगवला. स्कोरबोर्ड धावसंख्या पाहिजे तर धावसंख्या आहे ती 10. आता चेंडू रिव्हर्स अटॅक केलाय, काय दर्जेदार मात्र चेंडू जातोय तडब्यांच्या दिशेने उत्तुंग उत्तुंग षटकार. तर नक्कीच गावदेवी घणसोली संघाला खेळाडूंना विनंती असेल की जो खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षाच्या आतमध्ये बसायचं आहे, कारण या स्पर्धेचं पहिलं नियम असेल. कालच्या दिवसामध्ये देखील आम्ही हे सूचित करीत आलो, नाहीतर मित्रांनो पॅनलिस्ट समोरच जावं लागेल. विनंती असेल की खेळाडूंनी खेळाडू कक्षाच्या आतमध्ये बसायचं आहे. नियम ओले असेल आणि नियमाचं पालन करणं या क्रिकेट दुनियेमध्ये आता आपण पाहू शकाल तर क्रिकेट दुनिया आता फारशी बदलली आहे. तोपर्यंत मैदानामध्ये बरसला जातोय विजय पाटील. आता चेंडू सुरेख फटका लगवला जातोय, क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू जाते कव्हरच्या दिशेने सी मा रेषेच्या बाहेर. ब्रँडेड चौकार.
हॅलो, तर आपण पाहू शकाल काय दर्जेदार फलंदाजी झाली गावदेवी घणसोली संघाकडून. कारण सामोरी संघ देखील आपण पाहिलं तर रायगड विभागातील हा संघ एक मातब्बर संघ, एक बादशाह संघ असेल, तर मिहिरा स्पोर्ट जो पॅक केलाय पॅकर्स असेल, आज आपण पाहिले तर आमचे मोरावे गावचे मयूर म्हात्रे. परंतु आपण एकीकडे पाहिला तर घणसोली संघ देखील ठाणे विभागातील संघ असेल. काही दर्जेदार फलंदाजी पाहू शकाल तर हेमंत पाटील आणि विजय पाटील, कारण सलामीचे जोडे असेल मैदानामध्ये आणि विजय पाटील यांनी 6 चेंडूंचा मारा केला. परंतु संघासाठी आपण पाहिला तर काही दमदार खेळी केले. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला तर खरोखरच 2 षटकार आणि 2 चौकाराच्या जोरावर असेल हा फलंदाज विजय पाटील. तर सामोरे फलंदाज येतोय हेमंत पाटील, तर वैयक्तिक पहिलं सामीन दुसरा गोलंदाज सुदेश मुंडे. संदेश मुंडे आता चेंडू ऑन द पायार, चेंडू नेऊन ठेवलाय सी मारेशीच्या बाहेर, षटकार. धन्यवाद ॲकी डीजे. कारण मित्रांनो मोरावे गावामध्ये आकाश पाटील हा मात्र डीजेची कामगिरी करतोय. प्रणय म्हात्रे स्कोररच्या भूमिकेमध्ये आणि मी स्वतः मनोज म्हात्रे मोरावे गाव. तर आम्ही फक्त आमच्या या गावासाठी नाव रोशन करतो. याच्यामध्ये कुठलाही आमचा श्रेय नाही किंवा कुठलाही आमचा याच्यामध्ये मतभेद नाही. तर आपल्या या मोरावे गावाचा नाव खरोखरच पंचकृषीमध्ये जावा हीच आमची कामगिरी आहे. यालाच म्हटलं जातं कलाकार. आणि इथे आपण पाहिलाय बरसलाय फलंदाज घणसोली संघाकडून आपण पाहिला तर फलंदाज असेल तर एका साईडला पाहिलं तर विजय पाटील आणि हेमंत पाटील. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली 26 अंकामध्ये. तर गोलंदाज मात्र संदेश मुंडे. ऑन द पायार, क्षेत्ररक्षक ताईना चेंडू उचललाय, चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक ताईना चांगली पकड करतोय, सरळपैकी करतोय. तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाजाचा चांगला कॉल, 2 धावसंख्या कन्वर्ट केल्या जातात. 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहिली तर धावसंख्या लागली. सलामीची जोडी मैदानामध्ये साबूत असताना 28 धावसंख्या आपण पाहिला तर मात्र 28 धावसंख्या काय दर्जेदार बरसले जातात हे दोन्ही सलामी वीर. कारण सामोरी संघ देखील पाहिलाय आहे. कारण हा संघ असेल मिहिरा स्पोर्ट सांभारली संघ, या संघाला बल्ल मोठा वन द्यावं लागेल. तर संदेश मुंडे आपल्या गोलच्या मार्गावर. आता चेंडू जोरदार अपील आमचे लोकेश पाटील, पंच इशारा करता स्ट्राईक पंच. पहिला विकेट मात्र फलंदाज बाद होतोय. तर हेमंत पाटील हा फलंदाज परतावा लावतोय. काय दर्जेदार षटकार लगावला होता परंतु पहिली सफलता मिळतोय संदेश मुंडे या गोलंदाजाला. हॅलो, तर इथे आपण पाहिलं तर मात्र काही षटकार लगावला होता या फलंदाजाने, परंतु एलबीड स्वरूपाने मात्र परतावा लागला. या फलंदाजाला आपण पाहिलं तर संदेश मुंडे गोलंदाज एक मात्र सफलता मिळवतोय आपल्या कोठ्यामध्ये. आपण पाहिलं तर षटकामध्ये तोपर्यंत मात्र 3ऱ्या क्रमांकावर फलंदाज जातोय यतिकेश पाटील. आणि आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये जी धुव्वादारी पारी खेळली होती तो फलंदाज आपण पाहू शकाल तर विजय पाटील. तर संदेश मुंडे गोलाच्या मार्कवर असेल. आपण पाहिला तर आमचे पंचांच्या भूमिकेमध्ये लोकेश पाटील स्ट्राईक पंच असतील तर नक्कीच धाकटी खांद्यावरून असतील. आणि आपण पाहिलं तर बिलॉन केलं जातोय. आणि संदेश आपण पाहिला तर नक्कीच आमचे आकाश शेलके हे देखील आपण नॉन स्ट्राईक पंचांच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल. तर गोलंदाज मात्र संदेश मुंडे. सुरेख चेंडू फेकला, खोलवर पद्धतीचा चेंडू, यष्टरक्षक मात्र चौक बजावणी करतोय. चेंडू जात पाहता पाहता जातोय निर्धाव चेंडू. आता मात्र गोलंदाजाला कुठेतरी सूर येतोय. इथे आपण पाहिलं तर मात्र मिहिरा स्पोर्ट सांबार्लीचे पॅकर असतील आमचे मयूर म्हात्रे देखील कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं तर
जो संघ क्वालिफाय झाला टॉप 4 मध्ये आपण पाहिला तर विंदने संघ तर प्रसाद शंकर पाटील हा देखील पॅकर असेल. सुरेख चेंडू बेकला. आता मात्र गोलंदाजाला आपल्या गोलंदाजीमध्ये पाहिलं तर मात्र चांगलं सूर येतोय. गोलंदाजी पेकली जातोय चांगल्या रीतीची. जो पहिला षटक खेळला होता फलंदाज आपण पाहिला तर विजय पाटील ज्याने 6 चेंडूमध्ये 20 धावसंख्येची खेळी केली होती. जो पॉवर प्लेचा षटक होता ओमकार पाटील या गोलंदाजाचा. परंतु आपण पाहिला तर संदेश मुंडे काय दर्जेदार गोलंदाजी पेकले जातोय तर गोलाच्या मार्कवर असेल. आता चेंडू नक्कीच पंचांचा इशारा आमचे लोकेश पाटील स्ट्राईक पंच एक लेग स्टंपचा बराचसा बाहेर जाणारा वन तर घोषित करतात. एक धाव मिळाली. एकेरी धावेने स्कोरबोर्डवर धावसंख्या पाहू शकाल तर धावसंख्या लागली जातोय एक बाद 29 धावसंख्या. पहिलं सत्र चालू. मार्गस्थ हाताळताना गोलंदाज आपण पाहू शकाल तर मात्र वैयक्तिक पहिलं सामीन दुसरा गोलंदाज मिहिरा स्पोर्ट सांबार्ली संघाचा गोलंदाज आपण पाहू शकाल तर गोलंदाज आहे संदेश मुंडे. दुसऱ्या षटकातील अंतिमचा चेंडू सामोरे फलंदाज आपण पाहू शकाल तर मात्र विजय पाटील खेळण्यासाठी सज्ज. आता चेंडू उचलला. क्षेत्ररक्षक तैनात. काही गलती करत नाही. सरळरित्या हातामध्ये जेल पकडला जातोय. दुसरा विकेटची पतंग ठरली जातोय आपण पाहू शकाल तर मात्र विजय पाटील या फलंदाजाला परतावा लागतोय पॅव्हलियन कक्षाजवळ. तर इथे आपण पाहिलं तर यतिकेश या फलंदाजाला परतावा लागला. परंतु आपण पाहिला तर त्याची जागा भरण्यासाठी मैदानामध्ये फलंदाज जातोय उमेश मात्रे. तर इथे आपण पाहिलं तर 5 दिवसाची शृंखला आमचे अमित दादा पाटील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेना उळवे शहर अध्यक्ष खरोखरच एक चांगलं कारकिर्दी करीत चाललाय. मित्र आपण पाहिलं तर प्रणय मात्रे आपण गुणलेखच्या भूमी आपल्याला सांगतो की खरोखरच अमित दादा पाटील याच्या माध्यमातून बरेचसे कारकिर्दी अद्याप व्हायचं आहे. आपण देखील पाहू आणि खरोखरच चांगली कामगिरी असेल. गोरगरिबांना दान झालं. कुठेही कोणाला वेल पडली तरी पण उभा राहणारा हा माणूस असेल आणि सर्वांसाठी स्वयंभू उभा जी रात्र असो की दिवसा असो सर्वांसाठी कधी उभा राहणारा आमचे स्पर्धेचे लाडके आयोजक अमित दादा पाटील. खरोखरच त्यांचं देखील मी या स्कीमर फॅमिली मोरावे आयोजित आमदार चषक स्वर्गीय आमचा एक लाडका मित्र हनुमान स्मृती चषक 2021 ची आपण पाहिला तर हा पर्व असेल 7वा वर्ष. तर इथे मात्र फलंदाज मैदानामध्ये वळतो तर फलंदाज येतोय उमेश म्हात्रे. तर सामोरे गोलंदाज येतो तर योगेश जांभळे येतोय आणि पहिला चेंडू बोलतोच फेकलाय. क्षेत्ररक्षक तैनात. कार्पेटद्वारे मारला जातोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक गचाल करतोय. 21 धावावर फलंदाज थांबतोय उमेश म्हात्रे फलंदाज. तर स्कोरवर धावसंख्या पाहिली तर धावसंख्या येते 30 या अंकामध्ये. तिसरे षटक मार्गस्थ हाताळताना गोलंदाज पाहिला तर पहिल्या सत्रामध्ये योगेश जांभळे मिहिरा स्पोर्ट सांबार्ली संघाकडून आपण पाहू शकाल तर या नक्कीच टीमचे पॅकर्स असतील. पाहिलं तर मयूरजी म्हात्रे खरोखर मयूर म्हात्रे हे देखील बराचसा क्रिकेटवर प्रेम असेल आपण पाहू शकाल तर योगेश जांभळे गोलाच्या मार्कवर. आता चेंडू मात्र विजय पाटील या फलंदाजाला थांबवण्याची कारकिर्दी केली जातोय. यात आपण पाहिला तर मात्र सांबार्ली संघाकडून कारण जो फलंदाज आपण पाहिला पहिल्या षटकामध्ये बरसला होता ज्याने काय आतिषबाजी केली होती परंतु या फलंदाजाला थांबवण्याचं काम केलं जातोय गोलंदाजच्या माध्यमातून. तर आता चेंडू फेकलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. चांगली पकड करतोय. आपण पाहिलं तर मात्र मिड विकेटच्या दिशेने एक धाव मिळाली. 1 धावेने स्कोरबोर्ड धावसंख्या पाहिली तर 1 बाद 31 धावसंख्या. तर नक्कीच या मैदानासाठी जी खूप मेहनत केली 3-4 वेळा आपण पाहिलं तर खरोखरच तर आमचे लाडके सीके बॉईज खरोखरच त्यांचं देखील मी कौतुक करतो. आणि आज आपण पाहिलं तर 5 दिवसाच्या शृंखलेमध्ये देखील त्यांची तेवढीच मेहनत ते देखील आपण त्यांचे देखील नाव पुकारू. आता चेंडू फेकलाय सरळ
रित्या हातामध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय तोपर्यंत एक धाव मिळाली. एक धावीने स्कोरबोर्ड धावत संख्या पाहू शकाल तर धावत संख्या लागली 1 बाद 2 बाद 32 धावत संख्या. तर खरोखरच इथे आपण पाहिलं तर मात्र सीके बॉईज आमचे जे अमित पाटील याच्याबरोबर नक्कीच ही टीम मात्र पाहिली तर उभी राहिली आणि खरोखर या स्पर्धेला देखील त्यांचं चांगलं योगदान. योगेश चांबळे गोळ्याच्या मार्कवर सुरेख चेंडू एक लाय फलंदाजाला फसवलाय. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपण पाहिलं तर निर्धाव. तर स्कोरवर धावत संख्या येते 2 बाद 32 धावत संख्या. तिसरं षटक मार्ग जाताना गोलंदाज आपण पाहिलं तर योगेश चांबळे. तर नक्कीच एका खेळाडूची आपण कमी पाहू शकाल. मेहरा स्पोर्ट चांभारली संघाकडून खरोखरच रजत मुंडे. आता चेंडू मात्र पाहू शकाल तर मात्र लेग गलीमध्ये पकडला जातोय तोपर्यंत मात्र एक धाव मिळाली. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकामध्ये धावत संख्या स्कोरबोर्डवर पाहू शकाल तर धावत संख्या येते 2 बाद 33 धावत संख्या. तोपर्यंत मात्र नक्कीच आमच्या ऍक्की डीजे ला मात्र संधी दिली जातोय. बारावी प्रतिनिधी आपण ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये घेऊन जायचं. त्याचबरोबर भूषण भोईर यांनी विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं. तर भूषण भोईर तर नक्कीच धीरेंद्र म्हात्रे देखील आपण देखील यायचं आहे मंचावर. कारण आपण पाहिलं तर नावाज संघ कालच्या दिवसामध्ये देखील फायनल जी पटकावली होती आणि धीरेंद्र म्हात्रे याला मी बऱ्याचशा वर्षांनंतर देखील पाहिलाय. ज्याने 50 धावा देखील आमच्या लांगेश्वर शृंखलेमध्ये देखील ठोकल्या होत्या. ज्या पहिल्याच खरोखर पहिली त्याचा अर्धशतक असेल धीरेंद्र म्हात्रे आणि चांगली केली होती. त्याला स्पीडअप करा जरा सामन्यामध्ये पंच स्पीडअप करायचं. तर नक्की श्रीमद घरत कालच्या दिवसामध्ये देखील नावा संघाने आपण पाहिला तर आपले विजय शेठ खारकर साहेब चषकामध्ये जो खरोखरच पहिला जो क्रमांक आहे तो पटकावण्याची देखील कारकिर्दी केली होती या नावा संघाने. काय म्हटणार श्रीमद घरत? नावा संघाचा जर का विचार केला तर नो कॉम्प्रो असं हे ते खेळतात. खूप चांगला खेळ आहे त्यांच्यामध्ये. वैष्णव भोईर जवानची सध्या फलंदाजी आपण काही वर्ष अगोदर पाहिलेली आहे. अमोल सिल्वरची कमी त्यांना तशी काही भासल्यासारखी वाटत नाही. खूप चांगला खेळ आहे त्यांचा. तर नक्कीच तोपर्यंत मैदानाकडे बोलतो आपण पाहिला तर पहिलं सत्र चालू आहे. मेहरा स्पोर्ट चांभारली ज्याने नाणेफेकीचा कौल प्रथमतः जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आपण पाहिलं तर गावदेवी 11 घनसोली संघाला फलंदाजासाठी आमंत्रित केलं. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकामध्ये स्कोरबोर्ड धावत संख्या पाहिली तर 2 बाद 33 धावत संख्या. तर वैयक्तिक पहिलं सामीन चौथा गोलंदाज आपण पाहू शकाल तर मात्र गोलंदाज येतोय मेहरा स्पोर्ट चांभारली संघाकडून. तर आता चेंडू मात्र आपण पाहू शकाल तर 33 धावत संख्या लागली आणि फलंदाज मात्र तर विजय पाटील या फलंदाजाला परतावा लागला. तोपर्यंत मात्र नक्कीच आमच्या संधी असेल डीजे ॲकी. आपण थांबायचं. तत्पूर्वी मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक अमित पटेल यांना विनंती आपण भूषण भोईर यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील आपण कित्येक मैदानावरती पाहिलेला आहे. भूषण भोईर मी अमित पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते भूषण भोईर यांना या स्पर्धेची गोड आठवण सन्मान माईची दशाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे.
तर गोलंदाज संदेश मुंडे सुरेख चेंडू पेकला जातोय, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय, निर्धाव. इथे आपण पाहिलं तर नक्कीच नावा संघाचा जो बिग हिरो भूषण भोईर याला देखील सन्मानित करण्यात येतोय. या स्पर्धेच्या वतीनं स्कीमर फॅमिली मोरावे आयोजित स्पर्धा दमदार आमदार चषक आपण पाहिलं तर राजूदादा पाटील यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन होईल. तर आमचे स्वर्गीय हनुमान स्मृती चषक 2021 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आता चेंडू सुरेख पेकला, जोरदार अपील, अपिलेला पंच दाद देत नाही, एक धाव मिळाली. एकीर धावीने धावत संख्या पाहिली तर गावदेवी 11 घनसोली संघाची धावत संख्या लागली. स्कोरबोर्डवर पाहिली तर 3 बाद 34 धावत संख्या. तर सामोरे फलंदाज आपण पाहू शकाल तर फलंदाज आशिष पाटील. मुलेखंड संघ जर इथं हजर झाला असेल तर रिपोर्टिंग करायचं आहे. मुलेखंड संघ तर आशिष पाटील आणि त्याच्या साथीला फलंदाज आपण पाहू शकाल तर मात्र उमेश म्हात्रे. तर गोलंदाज मात्र गोलाच्या मार्कावर. आता चेंडू सुरेख पेकला, अप्रतिम चेंडू, फलंदाजाला मात्र चकमवण्याचं काम केलं जातोय. आपण पाहू शकाल तर मात्र गोलंदाज असेल 4थ्या क्रमांकावर, पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी पेकली जातोय. आपण पाहू शकाल तर संदेश मुंडे याच्या माध्यमातून आपण गोलंदाजी पेकली जातोय. पहिलं सत्र चालू आजच्या दिवसातील आपण पाहू शकाल तर मात्र 4था सामना. तर गावदेवी घनसोली संघाला एक विनंती असेल, या स्पर्धेचा एक नियम आहे की बॅट चेंज करायची फक्त एक संधी दिली जाईल. हे देखील सर्व खेळाडूने ऐकून घ्यायचं आहे की आपल्याला मैदानामध्ये फक्त एक वेळाच बॅट चेंज करून दिली जाईल. हे देखील या स्पर्धेचा नियम आणि खेळाडूने खेळाडू कक्षामध्येच बसायचं आहे. सर्व नियमावली आपल्यापर्यंत पोहोचवली जातात. तर आपण पाहू शकाल तर स्कोरबोर्डवर धावत संख्या लागली 3 बाद 34 धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 20 धावसंख्या आली होती. काही दमदार केली होती, परंतु रोखवण्याचं काम केलं जातोय मिहिरा स्पोर्ट सांबार्ली संघाकडून. तर सामोरे गोलंदाज संदेश मुंडे. आता चेंडू रिव्हर्स अटेंड करायचा फलंदाजाचा काम होता, परंतु गोलंदाज कुठेतरी चकमवला जातोय आणि चेंडू पाहता जातोय निर्धाव. धावसंख्या रोखण्याचं काम केलं जातोय. तर मिहिरा स्पोर्ट सांबार्लीच्या माध्यमातून धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे ती मात्र 3 बाद 34 धावसंख्या. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर या मैदानावर 83 धावांची केली होती. आता चेंडू देखील फलंदाज मात्र चुकतोय, तोपर्यंत मात्र एक धाव मिळाली. 21 धावेने संघाची धावत संख्या स्कोरबोर्डवर पाहिली तर धावत संख्या ती 3 बाद 35 धावत संख्या. 4 षटकांचा खेळ मात्र आपण पाहिला तर संपलाय मित्रांनो. तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 20. आता उर्वरित मात्र आपण पाहिलं तर 3 षटक काय दर्जेदार फेकलं ते आपण पाहिलं तर संदेश मुंडे या गोलंदाजच्या माध्यमातून पाहिलं तर तब्बल 9 धावसंख्या खर्च करून 2 विकेट. तर तिसरं षटक पेकलं होतं योगेश जांभळे या गोलंदाजच्या माध्यमातून 4 धावसंख्या खर्च केल्या आणि 4थं षटक पेकलं होतं आपण पाहिलं तर संदेश मुंडे या गोलंदाजाने 2 धावसंख्या खर्च करून 1 विकेट मात्र काही दर्जेदार गोलंदाजी पेकली मिहिरा स्पोर्ट सांबार्ली संघाकडून. तोपर्यंत नक्कीच आमच्या डीजे मास्टरला संधी दिली जातोय. धन्यवाद. तर खरोखरच महाराष्ट्राचा जो राजा होता, ना कुणाच्या दबावावर जगत होता, ना कुणाच्या प्रभावावर जगत होता, ना कुणाच्या दबावावर जगत होता, ना कुणाच्या प्रभावावर जगत होता. आम्ही फक्त आमच्या शिवरायांच्या विचारांवर जगत होतो. कारण तो छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा देतो. त्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांचं देखील फारसं कौतुक केलं जातं या स्पर्धेच्या वतीनं. 4 षटकांचा खेळ झाला. 4 षटकामध्ये धावत संख्या स्कोरबोर्डवर पाहिली तर धावत संख्या लागली ती मात्र आपण पाहू शकाल तर 3 बाद 35 अंकामध्ये. अंतिमचा षटक घेऊन येते गोलंदाज निशांत जांभळे. आता चेंडू पेकला येते मात्र नक्कीच यष्टिरक्षकाची मात्र अपील असेल. अपिलेला पंच मात्र दाद देत नाही. एक धाव मिळाली. 21 धावेने स्कोरबोर्डवर धावत संख्या पाहिली तर धावत संख्या स्कोरबोर्डवर आली ती मात्र आपण पाहू शकाल तर 3 बाद 36 अंकामध्ये. नक्कीच प्रणय म्हात्रे आमचे पनवेल असोसिएशनचे सदस्य असतील हे देखील आम्हाला माहिती पुरवली जातोय. आता चेंडू पेकलाय तिथे मात्र पाहू शकाल तर सेकंड स्लिप मध्ये चेंडू पकडला जातोय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चेंडू जातोय निर्धाव. काही दर्जेदार गोलंदाजी फेकली जातोय मिहिरा स्पोर्ट सांबार्लीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर.
सुरेख असे चेंडू फेकला जातोय. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आल्या होत्या 20, परंतु हा ठाणे विभागातील संघ आपण पाहिला तर घनसोली 11 संघ रोखला जातोय. थांबवण्याचा काराकिर्द केली जाते आपण पाहू शकाल. तर मात्र मिहिरा स्पोर्ट्स चांभारली संघाच्या माध्यमातून या गोलंदाजच्या माध्यमातून अंतिमचा षटक फेकणारा गोलंदाज निशांत जांभळे, तर सामोरे फलंदाज. आताचा चेंडू मात्र स्वतः गोलंदाज गॅदर करतोय चेंडूला. चांगली मात्र क्षेत्ररक्षक केला जातोय. चेंडू जाते पुन्हा एकदा निर्धाव. काय दर्जेदार गोलंदाजी फेकली जातोय या गोलंदाजच्या माध्यमातून. मुलेखंड संघ आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. नावा संघाचा कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हजर आहे. तर खरोखरच प्रणय मात्रे आम्हाला सांगतात की गोलंदाजीच हा त्यांचा एक डावपेच असेल. आता चेंडू मात्र ऑन द पाय यार. चेंडू नेऊन ठेवलाय सरळ सी बा रेषेच्या बाहेर. ओतुंगा ओतुंगा षटकार. तर निखिल डीजे आमचे कोपरगावचे याच्या माध्यमातून देखील आपण सुमधुर गाणं ऐकलं. आपण पाहिलं तर मात्र आता बरसला जाते हा फलंदाज उमेश मात्रे. कारण जो षटक असेल तो अंतिमचा षटक असेल आणि त्या षटकामध्ये फलंदाजी करावी लागेल. आव्हान मात्र उभारावं लागेल. तर स्कोरबोर्ड धावसंख्या पाहिली तर धावसंख्या येते 42 धावसंख्या. 3 बाद 42 धावसंख्या. गोलंदाज आपल्या गोलाच्या मार्कवर. आता चेंडू ऑन द पाय यार. चेंडू नवीन ठेवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा रेषेच्या बाहेर षटकार. वडाला बांधलाय फुलांचा झोला त्यावर माऊली बसली. वडाला बांधलाय फुलांचा झोला त्यावर माऊली बसली. झोल्यावर बैसून झुलली आई झोल्यावर बैसून झुलली. धन्यवाद. तर आपण पाहिला मात्र हा फलंदाज बरसला जातोय. 2 चेंडू मध्ये सलग 2 षटकार लगवतोय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आपण पाहू शकाल या फलंदाजाला. उमेश मात्रे नामक फलंदाज गावदेवी 11 घनसोली संघाकडून. तर अंतिमचा षटक जो सौर आपण षटक पाहिला तर निशांत जांभळे याच्या षटकातील या पहिल्या सत्रातील अंतिमचा चेंडू असेल. तर स्कोरबोर्डवर धावसंख्या पाहू शकाल तर धावसंख्या लागली 48. हॅट्रिक उमरते का पाहायचा आहे. आणि मात्र या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मात्र उमेश मात्रे याच्या माध्यमातून हॅट्रिक उमटली जातोय. आणि स्कोरबोर्डवर धावसंख्या पाहिली तर धावसंख्या लागली गावदेवी घनसोली संघाकडून 3 बाद 54 आणि 55 धावांचा आव्हान दिलाय मिहिरा स्पोर्ट्स चांभारली संघाला. तर मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय. तोपर्यंत मात्र यायचं आहे श्रीमद गरज आणि नक्कीच आमच्या डीजे मास्टरला संधी दिली जाते. डीजे पण थांबायचं. डीजे थांबायचं. चला नावा संघाचा संघनायक त्याचबरोबर मुलेखांड संघाचा संघनायक मी विनंती करेल मिहिरा स्पोर्ट्सचे पॅकर मयूर मात्रे सर या आपण आपल्या शुभास्ते नाणेफेकी करण्यात येईल. मुलेखंड संघाचा संघनायक त्याचबरोबर न्हावा संघाचा संघनायक मुलेखंड संघ नाणेफेकी जिंकत आहे. न्हावा संघ आपण कुठे जायचं नाही. मुलेखंड हॅलो. तर नक्कीच दुसऱ्या सत्रासाठी मायक्रोफोनवर यायचं आहे राहुल.
चला घनसोली संघ आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. घनसोली संघाला विनंती करण्यात येते, चला लाईनअप करून आपण मैदानाचा ताबा घ्या. घनसोली संघ आपण लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. चोपन्न धावन काढून 55 धावांचं आव्हान ठेवलं. प्रति षटकामध्ये 11.00 ची सरासरी असणार, म्हणजे 11च्या सरासरीने धावा काढाव्या लागणार. त्या मात्र चांभारली संघ जर काही विचार केला तर रजत मुंडेची कमतरता कुठेतरी भासताना दिसते आपल्याला. परंतु या संघाचे आपण पॅकर जर पाहिले तर मिहिरा स्पोर्ट्स या संघाचं नाव असणार आहे आणि संघाचे पॅकर्स बघतो आपण. मयूर म्हात्रे, खूप चांगलं असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. चोपन्न धावा काढून 55 धावांचं आव्हान ठेवलं आहे. प्रति षटकामध्ये 11ची सरासरी असणार आहे. 5 षटकांचा सामना असणार आहे. प्रति षटकामध्ये 11ची सरासरी असणार आहे. 2 षटक सर्कल बाह्य असणार आहे. मॅन्डे पॉवर प्ले P1चं पहिलं षटक कोणता गोलंदाज घेऊन येणार आहे हे देखील पाहणं तेवढंच वावगं ठरणार आहे. जर का शेवटच्या षटकाचा विचार केला तर षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या 3 चेंडूवरती येणाऱ्या 18 धावा या किती फायद्याच्या होणार घनसोली संघासाठी हे देखील पाहणं तेवढेच वावगं ठरणार आहे. आपण पाहतोय अमित पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेला ऑर्गनाईज करण्यात आलेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये जो फायदा होईल त्याच्या 50% रक्कम ही मूकबधिरांच्या अनाथाश्रमासाठी दान करण्यात येणार आहे. खूप चांगली संकल्पना अमित पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्या भेटीसाठी येणार आहे. मात्र न्हावा 11 न्हावा विरुद्ध मुलेखंड. चला सामना तत्पूर्वी चालू होणार. स्ट्रायकिंग वरती पाहतोय फलंदाज आपण. योगेश जांभळे तर नॉन स्ट्रायकिंग वरती असणार आहे अमित मुंडे. शॉकिंग लोंडे पहिल्या षटकाचा पहिला चेंडू. मॅन्डे पॉवर प्ले P1चं पहिलं षटक मार्गस्थ असताना शॉकिंग लोंडे याच्या हातामध्ये चेंडू स्ट्रायकिंग वरती असणार आहे योगेश जांभळे. फर्स्ट डिलिव्हरी गेम ऑन. पहिला चेंडू लोअर फुल टॉस मध्ये चेंडू होता. पंचांनी नो घोषित करायला दिलेला आहे. इथे मात्र फ्री हिट असणार. एक रन नक्कीच मिळालेली आहे. अवांतर स्वरूपामध्ये अकाउंट देखील ओपन झालेलं आहे चांभारली संघाचं. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. लोअर फुल टॉस चेंडू प्रॉपर टायमिंग बेमिसाल हा चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत षटकार. डबल पाहतोय आपण षटकारांची संघाचे धावफलक पुढे सरता जाते 7च्या घरामध्ये. नक्कीच पहिला चेंडू नो चेंडू फेकला होता. त्याच्यानंतर फुल टॉस लॉलीपॉप दिला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला फलंदाज योगेश जांभळे यानं. संघाचं धावफलक पाहिलं तर आपण तब्बल 7 धावा धावफलकावरती लागतात. पहिलं षटक मार्गस्थ असताना P1चं पहिलं षटक शॉकिंग लोंडे याचा षटकातील पुढचा चेंडू. या 2
आता चेंडू कॅच होण्याची संभावना होती, परंतु कॅच काय तिथे पकडता आलेलं नाही. एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा देखील इथे बघता बघता पूर्ण होतं. या 2 धाव्याची संघाचा धावफलक पाहिलं तर आपण तब्बल 9 या आकड्यावरती पाहतोय. एका साईडला आपण पाहतोय ठाणे तहसील मधील घणसोली संघ, तर दुसरं पाहतोय आपण रायगड तहसील मधील हा सांभारली संघ. आता चेंडू बघा, सुरेख असा चेंडू खेळून काढला. इकडे मात्र सरळ सीमा रेषेवरती टाकलेले धूल उडवतोय आणि या चेंडूवरती देखील पुन्हा एकदा षटकार. तर तब्बल 15 धावा धावफलकावरती लागतायत. 11चा स्क्रीन रेंडर असणार आहे. आता चेंडू सुरेख असा चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने चेंडू खेळून काढला. एक धाव काही रोखू शकणार नाही. या एकेरी धावेनं धावफलक पुढे सरसवलं ते गेलं. मात्र आता 16च्या घरामध्ये 16 धावा धावफलकावरती लागतात. अजूनही या षटकातील येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना 4 चेंडू मध्ये तब्बल 2 षटकार पाहायला मिळाले आपल्याला योगेश जांभळे याच्या बॅट मधून. आणि प्रथमच स्ट्रायक वरती येतोय लेफ्ट हँड बॅट्समन मिस्टर अमित मुंडे. शोकिंग लोंढे याच्या भातातील पुरता चेंडू अमित मुंडेसाठी. आता चेंडू खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला आणि डकआउटचा गोल्डन डकचा शिकार होतोय आणि इथून मात्र पहिली सफलता मिळते अमित मुंडे याच्या रूपात. अमित मुंडे याला परतावं लागेल 0 या धावसंख्येवरती. तब्बल पाहिला तर 16 या आकड्यावरती पहिला झटका मिळतोय टीम सांभारलीला. डीजे प्ले. मास्टर तर नवीन बॅट्समॅन युनिट नंबर 3 च्या पोझिशन मध्ये मैदानामध्ये दाखल होतोय मिस्टर मयूर जांभळे. मयूर जांभळे स्ट्रायकरवरती असणारा. आता मात्र गोलंदाज शोकिंग लोंढे याला बहुधा का सूर मिळाला असावा. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू मांड पावरप्लेचा पहिलं षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकातील अंतिम अखेरचा निर्वाळीचा उरला सुरला शेवटचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू त्या बॅटच्या रडार मध्ये येत नाही. निर्धाव चेंडू जातोय. इथे मात्र धावसंख्या तिथेच थांबली आहे. ती मात्र एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 16. वेळ बाराची साधून वेळ बाराची साधून रात्री झोपडीत घुसून वेळ बाराची साधून रात्री झोपडीत घुसून घरी नवरा नसताना गेला दुसराच निजून घरी नवरा नसताना गेला दुसराच निजून घरी नवरा नसताना गेला दुसराच निजून घरी नवरा नसताना गेला दुसराच निजून. जर का पहिल्या सत्राचा जर का विचार केला तर तब्बल पहिल्या षटकामध्ये 20 धावा धावफलकावरती लागल्या होत्या. परंतु जर का आत्ताचा विचार केला तर या षटकामध्ये 16 धावा, परंतु 11चा स्क्रीन रेडर असणारा बघायचं 11च्या सरासरीने धावा काढायच्या आहेत प्रति षटकामध्ये. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर तब्बल 16 धावा धावफलकावरती लागणार. वैयक्तिक पहिलेच सांगित दुसरं षटक घेऊन होते गोलंदाज अमित पाटील. या स्पर्धेच्या आयोजकांचं नाव देखील आपण पाहिलात तर अमित पाटील. अमित पाटील वैयक्तिक पहिलेच सांगित दुसरं षटक घेऊन होते अमित पाटील याच्या कोठ्यातील पहिला चेंडू आणि सामोरे जाईल तो फलंदाज मात्र योगेश जांभळे. पाच षटकांचा सामना 55 धावांचं आव्हान पेलायचं आहे. कशा पद्धतीने पेलणार हे देखील पाहणं तेवढंच वावगं ठरणार. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आलेल्या. पिटूचं दुसरं षटक मार्गस्थ असताना अमित पाटीलच आपण पाहतोय MTC लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण घरी बसल्या पाहू शकता.
आता चेंडू सुरेख असा चेंडू होताना जागत दाखवली डीजे मास्टर तुमच्यासाठी एक सुनेरा मौका. माझा राजा तू सोना दिसते, माझा सोना तू पिल्लू दिसते, तुझ्यावर प्यार करते मी, धुळक मला प्यार करते, तुझ्यावर प्यार करते मी, तुझ्यावर प्यार करते. धन्यवाद डीजे मास्टर. तर या चौकारण्याची संघाचं धावफलक आपण पाहिलं एकदम उडी घेतो तो जातो मात्र आता 20च्या घरामध्ये तब्बल 20 धावा धावफलकावरती लागतायत. अजूनही 35 धावांची गरज असणार आहे. रिव्हर्स स्पीड होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू क्या बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. यष्टीरक्षक आपली कामगिरी सुरेख बजावतोय. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होती. पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला, दुसरा चेंडू निर्धाव पाहायला देखील मिळाला. आता चेंडू बघायचा पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू खेळून काढला. चेंडू जातोय एकदम फरार होतोय चौकारासाठी. कोणी गल्ल्याने घालतोय हिरा, कोणी कानाने घालतोय हिरा, कोणी गल्ल्याने घालतोय हिरा, कोणी बोटाने घालतोय हिरा. मना नको तो कोहिनूर हिरा, नकाल जण कोरली आई एक वीरा. धन्यवाद डीजे मास्टर. त्या चौकारण्याची संघाची धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल 24 धावा धावफलकावरती लागतायत. सीके बॉईजच्या सर्व स्वयंसेवकांना विनंती असेल की आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा. सीके बॉईज सर्व स्वयंसेवकांना विनंती असेल की आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. सुरेख अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते योगेश जांभळे यांच्या माध्यमातून. कधी योगेश जांभळे गोलंदाजावरती हवी होते तर कधी गोलंदाज योगेश जांभळेवरती हवी होते. 3 चेंडूचा आपण खेळ पाहिला. 3 चेंडूमध्ये 2 चौकार लगावले, 1 निर्धाव खेळलाय. आता मात्र या भात्यातील पुढचा चेंडू एका साईडला आपण पाहतोय चांभारली संघ तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय घनसोली संघ. रिव्हर्स खेळण्याचा प्रयास सक्षम तर नक्कीच झालाय परंतु चेंडू किती लांब जाणार हे देखील पाहणं वावगं ठरणार आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जातोय सीमा पार. डीजे तुमच्यासाठी एक सुनेरा मौका. डीजे मात्र तब्बल धावांचा ओघ पाहिला तर 28 धावा धावफलकावरती लागलेत. इथे मात्र मिहिरा स्पोर्ट्सचे पॅकर्स मयूर मात्र यांच्या चेहऱ्यावरती मात्र हास्य उमटलेला आपल्याला दिसतोय. खूप खुश असणार आहेत कारण त्यांचा संघ इथं नक्कीच पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी मेहनत करताना आपल्याला दिसते. अजून अमित पाटील यांच्या भात्यातील 5वा चेंडू. 2 चेंडू अजूनही शिल्लक असणारा स्ट्रायकिंगवरती असणारा फलंदाज योगेश जांभळे ऑन फायर. आता चेंडू बघायचा नो मॅन्स लँड्स मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. बघायचा या चेंडूवरती किती धावा येणार. अंपायर डिसिजन पेंडिंग. पंचांचा दोन्ही हात आकाशाकडे म्हणजे या चेंडूवरती 6 धावा मिळणार. डीजे तुमच्यासाठी एक सुनेरा मौका. धावसंख्येचा ओघ पाहिला तर तब्बल 34 धावा धावफलकावरती लागतात. आता मात्र आक्रमण करायचा ठरवलेला योगेश जांभळेनं प्रत्येक चेंडूवरती घणाघाती करतोय. बघा त्याच दिशेनं चेंडू खेळून काढतोय. आता मात्र तिकडे फिल्डर तैनात असणार आहे. 1 आणि 1 धाव मिळणार. त्यापेक्षा जास्त काहीच नसणार आहे. इथे मात्र दुसऱ्या षटकाची सांगता होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक पाहिला आपण तर डबल 35 धावा धावफलकावरती लागतात. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 20 धावेची गरज. प्रकल्पग्रस्त हुतात्म्यांनी घेतल्यानं छातीवर घाव. प्रकल्पग्रस्त हुतात्म्यांनी घेतल्यानं छातीवर घाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दिबा पाटलांचं नाव. 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 धन्यवाद डीजे मास्टर. आपण पाहतो येणारे 18 चेंडू तब्बल 20 धावेची गरज असणार आहे. पर त्या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिला तर खूप चांगले संकल्पना अमित पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये जो फायदा होईल त्याच्या 50% रक्कम
हे मुकबधिरांसाठी डोनेट करण्यात येणार आहे. शंभो विराज म्हात्रे मॅन फ्रॉम शंभो हिराजी म्हात्रे मॅन फ्रॉम मोरावे यांचं इकडे आगमन झालेलं आहे. स्पर्धेच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत केलं जाईल. स्कीमर्स फॅमिली मोरावे आयोजित आमदार चषक स्वर्गीय हनुमान स्मृती चषक 2021 हे 7वं पर्व. जय ठाकूर इथं जय ठाकूरच्या हातामध्ये चेंडू असणार आहे. 18 चेंडूमध्ये तब्बल काढायचे 20 धावा. स्ट्रायकिंग वरती असणार आहे मात्र फलंदाज योगेश जांभळे ऑन फायर. आतापर्यंत जर का विचार केला तर धावफलकेचा ओघ आहे 35 आणि या 35च्या 35 धावा मात्र योगेश जांभळे याच्या बॅट मधून आलेले आहेत. माफी बघतो 34 धावा आलेत. एक नो पडला होता. खूप चांगली संकल्पना अमित पाटील यांची आपण पाहिलेले. चलतो सामन्याकडे. येणारे 18 चेंडू 20 धावेची गरज. जय ठाकूर याच्या भातातील पहिला चेंडू. आता चेंडू सुरेख असा चेंडू होता परंतु त्याच्यावरती आपली नजाकत दाखवली, आपली दहशत दाखवली आणि डीजे मास्टर साठी एक चांगला मौका. त्या चौकारण्याशी संघाचे धावफलक पाहिलं तर 39 धावा धावफलकावरती लागतायत. अजूनही 17 चेंडू आणि 16 धावेची गरज. आता चेंडू पंच आकाश शेलके आमच्या दिशेने ओळतायत की हा स्वेर मारा आहे. या अवांतर धावेनं धावसंख्येचं ओघ पाहिलं तर तब्बल 40 धावा धावफलकावरती लागतात. 15 धावा अजूनही काढावी लागणार आहेत. इथून मात्र चमत्कार करावा लागेल. चमत्काराला जगात नमस्कार असतो परंतु घनसोली संघात असा कोणता गोलंदाज असणार जो येथे चमत्कार करणार. येणारे 17 चेंडू आणि 15 धावेची गरज. जोपर्यंत योगेश जांभळे मैदानामध्ये आहे त्याला रोखणं मात्र कठीण होऊन बसलं होतं परंतु आता झेल आणि हा झेल मात्र भूमीला दान होतोय. कहते ना भाई कि एकाध लड़की 100 लड़कों को बिगाड़ती है उसी तरह एकाध खराब फील्ड पूरा मैच का नक्शा बदलती है. इथे काय होणार. योगेश जांभळे याची विकेट हातामध्ये आले होते आणि हातामध्ये आलेला घास निवाला हा त्यांना खाता आलेला नाहीये आणि योगेश जांभळे सारख्या फलंदाजाला एक जीवनदान दिलं. इथे मात्र निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्येचा ओघ पाहिला तर तब्बल 41 धावा धावफलकावरती लागतात. इथे मात्र एक संधी असणार आहे ती मात्र चांबारली संघासाठी आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय मयूर जांभळे. काही फरक पडणार नाहीये. मयूर जांभळे यांना आपल्या संघासाठी काही नाही केले. डकावच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या बाहेर येत आहेत परंतु योगेश जांभळेचा जर का विचार केला तर एक जीवनदार नक्की त्यांना मिळालेला आहे. आता मात्र येणारे 14 चेंडू 14 धावेची गरज असणार आहे. न्यू कॅन्डिडेट बॅट्समन युनिट नंबर 4च्या पोझिशन मध्ये मैदानावरती दाखल होणारा मिस्टर ओमकार पाटील. ओमकार पाटील मैदानामध्ये दाखल होते परंतु स्ट्राईक एंडवरती असणारा फलंदाज योगेश जांभळे ज्याचा झंझावात आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 3 षटकार आणि 3 चौकारांशी मैदानामध्ये खेळतोय. 3 षटकार आणि 4 चौकारांशी खेळतोय. एकतर्फी झुंज देतोय आणि स्वतः एकट्याच्या 39 धाव्यात म्हणजे संघाच्या 41 आणि स्वतःच्या 39 धाव दाखल एक धाव नक्कीच फलून काढणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का. इथे मात्र काय घडलं आणि इथे मात्र एक धाव नक्कीच काढली होती. दुसऱ्या धावचा मोह आवरता आला नसता परंतु कीपरला मात्र थ्रो करता आली नाहीये आणि इथून मात्र ओमकार पाटील याला एक जीवनदान मिळतोय. संघाचा धावसंख्येचा ओघ पाहिला तर तब्बल 42 धावा धावफलकावरती लागतायत. येणारे 13 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावेची गरज असणार आहे. 13 चेंडू 13 धावा. जय ठाकूर याच्या भातातील शेवटचा चेंडू सामोरे जाईल तो मात्र नौखा फलंदाज ओमकार पाटील
ऑन स्ट्राइक. आता चेंडू मारायचा होता. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. इथं पंचांचा इशारा होतो की हे षटक समाप्त झालंय. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावींची गरज. अजूनही एकाही फलंदाजाला योगेश जांभळेचा जर का खेळ सोडला तर एकही फलंदाजानं अजून देखील आपला अकाउंट ओपन केलेलं नाहीये. मास्टर चला टीम मीटिंग घ्यायची नाहीये. खूप चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते अमित पाटील यांच्या माध्यमातून. स्कीमर्स फॅमिली मोरावे आयोजित आमदार चषक व स्वर्गीय हनुमान स्मृती चषक 2021 चे 7वं परिव आणि या स्पर्धेमध्ये मिळणारा फायदा मोबदला त्याच्या 50% रक्कम ही मूकबधिरांसाठी डोनेट करण्यात येणार आहे. चला येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावेची गरज असणार आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक घेऊन येते उमेश म्हात्रे. परंतु स्ट्राइक वरती असणार आहे योगेश जांभळे ऑन फायर. 13 चेंडू मध्ये आतापर्यंत 40 धावा काढल्यात. येणारे 12 चेंडू 13 धाव्यांची गरज असणार आहे. एकटा किल्ला लढवतो योगेश जांभळे. स्वतःच्या नावावरती 50 धावा करणार का हे देखील पाहणं तेवढंच वावगं ठरणार आहे. येणारे 12 चेंडू 13 धावेची गरज. योगेश जांभळे ऑन फायर. आता चेंडू स्ट्रॉंग अपील केले जाते परंतु पंच या अपिलेला दाद देत नाही. आता मात्र निर्धाव चेंडू येतोय. तर या स्पर्धेच्या निमित्ताने स्कीमर्स फॅमिलीचे जे मेंबर आहेत त्यामध्ये विगर गावचे प्रणयदादा पाटील, रोहिंजनचे मंदारदादा सुर्वे, जीवनदादा पाटील जे सांगड्यावरून आज या ठिकाणी दाखल झालेत. इनामपूरचे जितेश दादा म्हात्रे, धाकटा खांदा लोकेशदादा पाटील, मोरावे विनयदादा कोई, सांगडे मनीषदादा पाटील यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून रनआउटची संधी होत आणि मैदानामध्ये काय घडलं जाईल तर रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा. मास्टर इथे मात्र एक धाव घेण्याचा मोह योगेश जांभळे याला पेलावला नाही आणि इथून मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करून मैदानातून बाहेर होतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो अनिकेत मुंडे. बघा जसे क्वालिफाय अंपायर आम्ही पाहतो तसेच आमचे हे अंपायर लोकेश पाटील जसे काय डोल्यामध्ये तेल घालून अंपायरिंग करतात. बघा किती तीक्ष्ण नजर आहे त्यांची. चॉकलेट बॉय सारखं दिसत आहेत हे पंच आमचे. परंतु आता मात्र इथून येणारे 10 चेंडू 13 धावेची गरज. इथून मात्र चांगलं करावं लागेल टीम घणसोलीला तर या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर. 10 चेंडू 13 धावेची गरज. स्ट्रायकरवरती असणारे ओमकार पाटील त्यांना अजून आपलं अकाउंट ओपन करायचं आहे. नवीन मिडल ऑर्डरची नवीन जोडी आता मात्र मैदानामध्ये दाखल झाले. इथे मात्र संयमी खेळी करावी लागणार आहे. अभी नाही तर फिर कभी नाही. चान्स बनलेला आहे, मौका मिळालेला आहे, त्या संधीचा फायदा घेणं देखील वावगं ठरणार आहे.
आता चेंडू मारायचा होता, चेंडू का बॅटच्या पट्ट्यामध्ये येते, इथे मात्र तू माय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. बॅक टू बॅक दुसरी रनआउटची दुसरी आत्महत्येची विकेट आपल्याला पाहायला मिळते. डीजे नवीन फलंदाज मैदानावर संदेश मुंडे. इथे रनआउट हॅट्रिक होणार का हे देखील पाहणं तेवढंच वावगं ठरणार आहे. कारण आता मात्र इथून येणारे 9 चेंडू आणि 13 धावेची गरज. काय घडलं मैदानामध्ये? योगेश जांभलेने एवढ्या धावा काढल्या परंतु बाकीच्या फलंदाजाला अजून देखील अकाउंट ओपन करू दिलेलं नाहीये. आपल्या गोलंदाजीच्या बोल्यावरती असणारा गोलंदाज संदेश मुंडे मात्र आपल्या फिरकीच्या जादूवरती नाचवतोय फलंदाजांना. इथून येणारे 9 चेंडू आणि आता मात्र 13 धावेची गरज. 9 चेंडू 13 धावा. आता चेंडू हवेमध्ये बघायचं, झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय. काय झालं? झेल मात्र भूमीला दान होतोय आणि इथे मात्र या 2 धावा. हा झेल जो ड्रॉप झाला हा टर्निंग पॉइंट ठरू शकेल या स्पर्धेमध्ये. आणि आता येणारे राहिलेत उरलेले 8 चेंडू 11 धावेची गरज. 8 चेंडू 11 धावेची गरज असणार आहे. नक्की जॉन्टी यांना आपण पाहतोय. याच्या नंतर तुमची अनाउन्समेंट केली जाईल. मागे सुद्धा तुमची अनाउन्समेंट स्वतःच केली होती. 8 चेंडू 11 धावेची गरज. आता चेंडू सूर्यकांतचा चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून देखील काढलेला. 1 धाव नक्कीच पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु 1 धावेत समाधान मानावं लागेल. येणारे 7 चेंडू आणि आता मात्र 10 धावेची गरज. सामना होता कुठे आला कुठे. काय गोलंदाजी केली, दर्जेदार गोलंदाजी उमेश मात्र यांची. आतापर्यंत विचार केला तर फक्त 3 धावा खर्च केल्यात 5 चेंडू मध्ये. स्ट्रायकिंग असणारा फलंदाज आता मात्र संदेश मुंडे. याला काहीतरी कारनामा करावा लागेल कारण येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावेची गरज. आता चेंडू बघा किती चांगल्या पद्धत चेंडूचा टप्पा खाली चेंडून थोडी उचली घेतली. यष्टीरक्षकाने आपली कामगिरी सुरेख बजावली. 34 षटक संपतोय. येणारे 6 चेंडू आणि आता मात्र 10 धावेची गरज. महाराष्ट्राचा हाय मौला शिवरायांना करी वंदन. महाराष्ट्राचा हाय मौला शिवरायांना करी वंदन. जनतेची आहे त्यांना जाण, जनतेची आहे त्यांना जाण. आमच्या राजसाहेबांचा मान ठेवी सारा हिंदुस्तान. आमच्या राजसाहेबांचा मान ठेवी सारा हिंदुस्तान. धन्यवाद डीजे मास्टर. तत्पूर्वी आपण पाहतोय मीरा स्पोर्ट्सचे पॅकर्स मयूर म्हात्रे यांना मात्र आता यांच्या डोक्यावरती मात्र आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला दिसतोय. कारण सामना होता कुठे आला कुठे. या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त 3 धावा. आता मात्र 12 चेंडू मध्ये 13 धावेची गरज असताना येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावेची गरज. तर या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय शंभू हिराजी म्हात्रे यांचं आगमन देखील झालंय. आपणास आम्ही विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपल्या देखील स्कीमर्स फॅमिली मोरावी पुरस्कृत आमदार चषक व स्वर्गीय हनुमानदादा पाटील स्मृती चषक 2021 मध्ये सरस स्वागत. तर नक्कीच आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज येणार मात्र जय ठाकूर याच्या हातामध्ये चेंडू असणार आहे. तर स्ट्रायकिंग वरती असणार आहे फलंदाज अनिकेत मुंडे. आता चेंडू बघा हवेचं एंड आहे. पहिल्या चेंडू वरती जो प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता मयूर म्हात्रे यांच्या चेहऱ्यावरती तो प्रश्नचिन्ह मात्र आता काढून टाकलेला आहे. येणारे 5 चेंडू 4 धावेची गरज.
भल्या भल्या सकाना पराभवाचा दिलाई दणका खरोखर वेताळ क्रिकेट संघ सांभाळली नव्हे गाजे जगभर रिया 11 नावानं फेमस आहे तो एक धन्यवाद डीजे मास्टर. येणारे 5 चेंडू 4 द्यावीची गरज. या षटकारानं सामना मात्र खुला झालेला आहे आता. आता चेंडू सुरेख. आता चेंडूला फक्त दिशा दिली. आता मात्र हे फलंदाज जाणतायत एकेरी दुहेरीने देखील सामना आपण जिंकू शकतो. आता मात्र येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावेची गरज. 4 चेंडू 3 धावेची गरज. कुठला संघ इथे विजय होणार, कुठल्या संघानं आपलं स्वप्न साकारलं असणार पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी. कारण एका साईडला आपण पाहतोय ठाणे तहसील मधील घणसोली संघ, तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय रायगड तहसील मधील चांभारली संघ. परंतु जर का राहुल शिरसाट जर का आपण विचार केला तर रजत मुंडेची कमतरता कुठेतरी भासल्यासारखी दिसते या चांभारली संघाला. तर खूप चांगली संकल्पना आपण पाहतोय. स्कीमर्स फॅमिली मोरावे आयोजित आमदार चषक व स्वर्गीय हनुमान स्मृती चषक 2021 हे 7वं पर्व. आणि स्पर्धेमध्ये जो होणारा फायदा आहे त्याच्या 50% रक्कम हे मुकबधीर अनाथ आश्रमामध्ये डोनेट करण्यात येणार आहे. चांगली संकल्पना अमित पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चला, पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. पंच जो निर्णय देतील त्याच्यावर अंमलबजावणी करावी लागणार आहे दोन्ही संघाला. नक्की तिसऱ्या पंचांकडे म्हणजे थर्ड अंपायर आम्हाला रिव्ह्यू इकडे चेक करावं लागणार आहे. नॉट आउट असणार आहे फलंदाज. नॉट आउट असणार आहे. चला, सामना त्वरित चालू करायचा आहे. येणारे 4 चेंडू 3 धावेची गरज. 4 चेंडू 3 धावेची गरज. कोण जिंकणार, कोण हारणार, कोणाचे स्वप्न होणार साकार. चला, चलतो मैदानामध्ये. 4 चेंडू 3 धावेची गरज. राहुल शिरसाट आमच्याकडे पाहतायत. आता तर चेंडू बघायचं. सुरेख असा चेंडू. घुटणार टेक, तमाशा देख. आणि इथे मात्र सामना विजय होते. चांभारली संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पराभूत झालेल्या संघासाठी देखील त्यांचं देखील स्पर्धेमध्ये आपण सहभागी झाला. आपलं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. तर या सामन्याचा हिरो असणार आहे नो डाऊट. आम्हाला सांगायची देखील गरज नसणार आहे. हस्तांदोलन करायचं आहे, लाईनअप करायचं आहे. टीम घनसोली आपण लाईनअप करून हस्तांदोलन करायचं आहे. या स्पर्धेचा हिरो आम्हाला सांग